रुद्रने अचानक तिचा हात धरला. माझी चूक झाली. मी त्या बाळाला माझं मानायला तयार आहे. आपण सर्व काही विसरून पुन्हा सुरुवात करू शकतो का? बाळाला आपला मानणार हा माणूस खरंच हट्टी आहे. एकदा निर्णय घेतला की तो मागे फिरत नाही. ही गोष्ट काव्यालाही माहीत होती, पण तरीही तिने आपलं मन घट्ट केलं. तिने डोळे खाली झुकवत हात मागे ओढून घेतला. तुला खरं वाटतंय की हे शक्य आहे? मीरा तुझं मूल पोटात घेऊन फिरत आहे. तुमचं दोघांचं त्या जुन्या हवेलीमध्ये काय चाललं होतं सगळ्या माणसांना ठाऊक आहे. आणि मला माफ कर, पण मी हे सगळं विसरून पुन्हा सुरू करू शकत नाही. विशेषतः आपल्यात जे झालं आहे त्यानंतर. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, ज्या गोष्टी तू माझ्याबरोबर केल्या त्या मीराही तुझ्याबरोबर करते. याचा विचार करताच अंगावर शहारा येतो. रुद्रचा चेहरा एकदम फाटकळ झाला. जर तुला तिच्या पोटातल्या बाळाची इतकीच काळजी असेल तर मी त्याचा गर्भपात करून टाकतो. काव्य थरकापून त्याच्याकडे बघते. इतक्या सहजपणे एखादं जिवंत अस्तित्व संपवू शकतोस? तिच्या मनात त्याने तिच्या बाळाला हटवण्याचा अट्टहास आठवतो आणि आता तोच विचार मीरासाठी. उद्या पुन्हा कुणासाठी? ती त्याच्याकडे निराश नजरेने बघत तिथून निघून गेली. रुद्रला तिच्या भावनांमधला अचानक बदल जाणवला, पण त्याला कळलं नाही की ती इतकी रागावली का. रुद्र जेव्हा रिकाम्या हाताने परत आला तेव्हा शिवाय त्याच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, परत शिव्या खाल्ल्या वाटतं. ती म्हणाली की तिला मीराला मी हात लावलेलं खटकतं. मी समजू शकतो. मी तिची माफी मागितली. मी कधी कोणाकडून माफी मागितलेली नाही, पण तिच्यासाठी मागितली. ती म्हणाली तिला मीराच्या पोटातलं बाळ खटकतं. मी म्हटलं गर्भपात करू शकतो, पण ती आणखी भडकली. मला समजत नाही का? शिवाय डोकं हलवत म्हणाला, तुला खरंच बायकांच्या मनाचं काहीच कळत नाही. त्यांचं हृदय समुद्रातल्या सुईसारखं असतं, शोधूनही सापडत नाही. मी तरी अर्ध समजतो. तू काय समजशील? तू इतका कठोर. तिची भीती याच असेल की उद्या जर तू तिच्यावर प्रेम करणं थांबवलंस तर तुझं हेच निर्दयी वागणं तिच्यासोबतही होईल. रुद्र गप्प झाला, विचारात पडला. ती वेगळी आहे. रुद्र शांतपणे म्हणाला, अगं वेगळी आहे म्हणजे काय वेगळी आहे? शिवायने मिश्किलपणे विचारलं. रुद्र मनात विचार करतो, खरंच ती वेगळी कधी झाली? का ती इतकी वेगळी वाटते? कंपनीमध्ये काव्य ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. सानिकाला वाटलं ती आजारी असेल. काय झालं? बरं वाटत नाही का? हवं असेल तर घरी जा. मी ठीक आहे, काव्या म्हणाली. तिचा चेहरा निर्विकार होता. तिने शांतपणे संगणक सुरू केला. तेवढ्यात रिया आत आली. काव्या, तुझे डिझाईन ड्रॉइंग्स कुठे आहेत? अजून दिलेच नाहीत. मी स्वतः येऊन मागावं का? हे घ्या. काव्याने फाईल तिच्या हातात दिली. रिया चकित झाली. फाईल तयार. कंपनीने आठवड्याचा वेळ दिला होता आणि हिने 3 दिवसात पूर्ण केली. रिया कडकडली. ती मुळात त्रास द्यायला आली होती, पण आता काय करायचं? हेच असंच काहीतरी खरडून दिलं असशील आणि झालं म्हणतेस का? कंपनीत काहीही चालत नाही आणि तुझा चेहरा असा का दिसतोय? पण ती खाली पाहून काही त्रुटी शोधू शकली नाही. ती आपला राग दाबत म्हणाली, आपण सगळे एकत्र जेवायला चाललोय. माझं जेवणाचं आमंत्रण आहे. सगळ्यांना यावंच लागेल. ऑफिसमधले सगळे लोक उठून बघू लागले. रिया मॅडम किती चांगले आहेत. नक्कीच जाऊया. मोफत जेवण कोण नाही म्हणेल. सगळ्यांशी रिया गोड बोलली, पण काव्याला पाहून तिचा चेहरा कठोर झाला. ती जाणीवपूर्वक सगळ्यांशी संबंध जुळवत होती, पण काव्याला बाजूला ठेवून तिच्याविरुद्ध गट बनवायचा हेतू होता. हॉटेलमध्ये सगळेजण पोचले. काव्या शेवटी आली. रियाने लगेच हसत म्हटलं, काव्या उशिराने आली या. तिला शिक्षा मिळायला हवी. माझं पोट बिघडले. मी मद्य पीत नाही. काव्या म्हणाली. अगं मी मद्य प्यायला सांगते का? रिया म्हणाली. उभे राहून जेव, हीच शिक्षा. हे खूपच होते, सानिका म्हणाली. हे ऑफिस आहे, शाळा नाही. अगं गंमतच आहे, रिया खवळत म्हणाली. उभी राहून जेवणं खाल्लं की काय होतंय? पीत नाही, शिक्षा नको. मग बस. तुझं प्रमुख सगळे कर्मचारी पाहू लागले. काव्या मॅडम, तुम्ही आता कंपनीची शान आहात. थोडं विनम्र राहा. कोणी म्हणालं? तुम्हाला वाटते की उभी राहिल्यावर उद्या रेखाटनात फरक पडेल? जगात असंख्य डिझायनर्स आहेत. तुम्ही काय वेगळं करता? रियाने नाक मुरडत म्हटलं, तुमच्यासारखे अनेक आहेत. अहंकार कशाचा? काव्या हसून म्हणाली, तुम्हीच तर इतके हुशार आहात तर डिझाईन का करत नाही? आम्हालाच का काम द्यावं लागतं? रियाचा चेहरा लाल झाला. मी मानते माझं कौशल्य फार नाही, पण तुझं तरी काय वेगळं आहे? तुम्ही चांगल्या घरात जन्म घेणं ही सुद्धा एक कला आहे, काव्याने खोचकपणे म्हटलं. रिया उठली. होय, मला ती कला आली आहे. मी आज जेवण देऊ शकते. हे माझं सामर्थ्य आहे. हेवाच वाटतोय ना तुम्हाला?
इतरांनीही काव्याकडे तुच्छ नजर केली. काव्या मनात म्हणाली, हे लोक आजच माझ्या जखमावर मीठ चोळायला का आलेत? तेवढ्यात हॉटेलच्या मुख्य व्यवस्थापकाने दार उघडलं. काव्या, तुमचं स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी खास डिलक्स रूम तयार केले आहे. तुम्हाला कधीही सेवा देण्यास तयार आहोत. कक्षात एकदम शांतता पसरली. डिलक्स सिंगल रूम. काव्या चमकून मागे वळली. तिला माहीतच नव्हतं की इथे अशी एखादी डिलक्स सिंगल रूम असते. तिचा चेहरा बघून व्यवस्थापक हसत म्हणाला, तुम्हीच तर 1 महिन्यासाठी डिलक्स सिंगल रूम बुक केली होती. कदाचित विसरलात. इतकं सगळं बुक केले तुम्ही, त्यामुळे हे लक्षात राहिलं नाही. हे समजण्यासारखं आहे. आज तुम्हाला त्या सिंगल रूममध्ये जायचं आहे का? सानिका म्हणाली, वा, 1 महिन्याचं बुकिंग. इथे एका प्रायव्हेट रूमची किमान खर्चाची मर्यादा 10,000 तरी असेल. व्यवस्थापक हसून म्हणाला, डिलक्स प्रायव्हेट रूमसाठी किमान खर्च 30,000 आहे. रिया उठून उभी राहिली आणि अविश्वासाने म्हणाली, कसं शक्य आहे? व्यवस्थापक, तुम्हाला काहीतरी गोंधळ झाला आहे. हिच्याकडे इतके पैसे नाहीत. तुम्ही कुठल्या दुसऱ्याच काव्याशी गडबड केली असावी. असं कसं शक्य आहे? मिस काव्या तर इतक्या सुंदर आहेत, एखाद्या देवीसारख्या. आम्हाला गडबड होणं शक्यच नाही. व्यवस्थापकाच्या चेहऱ्यावर अतिरंजित हावभाव होते. रियाच्या घशात अडकून राहिलं. तिला विश्वास बसत नव्हता. काव्याला तिच्या घरातून बाहेर काढलं गेलं होतं. मग हिच्याकडे हे पैसे कुठून आले? डिझायनर म्हणून तिचं मासिक वेतन 1-2 हजारच होतं. त्यामुळे हे शक्य नव्हतं. तिचे सहकारीही गोंधळले. काव्या खरंच एखादी छुपी श्रीमंत स्त्री आहे का? का मग रियाचे म्हणणं खोटं ठरतंय? तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, इंजिनियर काव्या, कृपया बसावं. दुसरं कोणी म्हणालं, हो, आम्ही फक्त गंमत करत होतो. तुम्ही उभं राहू नका. आपण सगळे एकाच कंपनीचे, कुटुंबासारखं. सगळे एकदम सभ्य होऊन तिच्यासाठी खुर्च्या काढायला लागले. इंजिनियर काव्या, तुम्हाला इथे कंपनीने पाठवले का? खूपच हुशार आहात तुम्ही. म्हणूनच गायकवाड कंपनीने तुम्हाला प्रोजेक्टसाठी निवडलं. बोलण्याचा सूर एकदम बदलला. रियाला संताप आला. तुम्हाला काय झालं? मी हिच्या घरचं सगळं माहीत आहे. ही खोटी श्रीमंत आहे. तिचे खरे आई वडील झोपडपट्टीत राहतात. सगळेजण गोंधळले. खरंच का? तेवढ्यात मागून कोणीतरी आत आलं. माफ करा, इथे मिस काव्या कोण आहेत? एक गृहस्थानेही पाठवले. त्यांना मिस काव्याच्या कौशल्याचं फार कौतुक आहे आणि त्यांना भेटण्याची इच्छा आहे. ते व्यक्ती म्हणाले. त्यांच्या हातात गुलाबाचा एक गुच्छ होता. पांढऱ्या कडांनी वेढलेला आणि मध्ये गडद रक्तवर्णी अत्यंत आकर्षक फुलं होती. कोण श्रीमंत गृहस्थ असतील ते? इंजिनियर काव्याचे चाहता, कोणी म्हणालं. काव्या त्या फुलाकडे बघतच राहिली. कार्ड उचललं. त्यावर फक्त एकच अक्षर होतं, आर. रुद्र. त्याच्या खास डिझाईन केलेल्या शर्टाच्या बाहेर आर हे अक्षर असायचं. मग हे सगळं त्यानेच केलं होतं. काव्याचा चेहरा काळवंडला. मला हे फूल नको आणि जेवणही नको आहे, ती म्हणाली आणि उठून निघून गेली. रुद्रने तिचा पाठलाग केला होता. काय तू समजतो स्वतःला? काही रोमॅन्टिक ट्रिक्स वापरून ती परत त्याच्याकडे येईल. सगळे बघत राहिले. रिया म्हणाली, हे काय आहे? ती निघून गेली. मला वाटतं हे सगळं नाटक होतं. पण सगळ्यांना रियाचं बोलणं आता पटत नव्हतं. कोणी म्हणालं, जर सगळं खोटं असतं तर एवढा महागडं गुलाब कोण देईल? रियाला आतून संताप झाला होता. कोणीतरी काव्याच्या मागे खंबीरपणे उभं आहे हे तिला कळत होतं. काव्या बाहेर गेली आणि रुद्रला शोधू लागली, पण तो कुठेच दिसला नाही. तेवढ्यात तिच्या मागून पावलं ऐकू आली. ती वळली आणि म्हणाली, कोण शिकवलं तुला हे? वाटतं तुला की एखादी स्त्री फक्त थोड्या फुलांनी आणि नाटकांनी जिंकता येते? अचानक कोणीतरी तिचे तोंड झाकलं. तिच्या डोक्यावर जोरात मारलं गेलं आणि ती बेशुद्ध झाली. तिला शेवटचं दिसलं ते आकाशाचा चेहरा, वाढलेली दाढी आणि कठोर नजर. दुसरीकडे रुद्र बाहेर वाट पाहत होता. ती अजून आली नाही. रुद्र म्हणाला. शिवाय म्हणाला, तुझा प्लॅन काम करत नाही असं वाटतंय. म्हणजे आता आपण पुढचं काय करू? हळूहळू प्रयत्न करत राहायचं. वेळ लागेल पण प्रयत्न सोडायचे नाही. रुद्र घरामध्ये परतला, पण काव्य अजून आलेली नव्हती. त्याला तीव्रतेने तिची उणीव जाणवली. दुसऱ्या दिवशी त्याने काव्याला फोन लावला, पण तिचा फोन बंद होता. कदाचित तिने तुला ब्लॉक केला असेल, माधव म्हणाला. रुद्र काही बोलला नाही. थोड्या वेळाने तिने फोन उघडून तिला एक मेसेज पाठवला. माझं मीराशी काहीच नव्हतं. त्यावेळी मला काहीतरी दिलं गेलं होतं आणि मी शुद्ध हरपून पडलो होतो. नंतर काय झालं मला माहीत नाही, पण मी तुझा विश्वासघात करणार नाही. हे खरं की मी दुर्लक्ष केलं, पण त्याचं धाडस मी ओळखलं नाही. तो वाट बघत राहिला, पण उत्तर आलं नाही. मग तो वैतागून म्हणाला, काव्या, मी सगळं स्पष्ट सांगितले. अजून तुला काय हवंय? तुला वाटते मी वेटिंगमध्ये राहून तुझ्या दुर्लक्षाचा आनंद घेतोय का? चल कंपनीला जाऊया, तो माधवला म्हणाला. मॅडम, मीराचं काय
आतापासून तिच्याविषयी मला काहीही सांगायचं नाही. रुद्रचा चेहरा निर्विकार होता.